नमस्कार शेतकरी बांधवांनो, धनधान्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत की 2025 चा जो पीक विमा होता तो पीक विमा कोणाला भेटला नाही आणि कोणाला भेटणार आहे। ज्यांना भेटला नव्हता त्यांनाही भेटणार आहे, ज्यांचा अर्धवट पीक विमा भेटला होता त्यांना देखील भेटणार आहे। तर अशी एकूणच पीक विम्याची काय परिस्थिती आहे आणि किती मंजूर झाला होता आणि आता कोणाच्या खात्यामध्ये कसे पैसे पडणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात। तर सुरुवातीला पाहूयात की हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मंजूर झाला होता आणि किती तो वाटप होण्याचा बाकी आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की 2025 चा खरीप जो काही हंगामासाठी देण्यात आलेला पीक विमा होता सोयाबीन या पिकासाठी तो झाला होता मंजूर हिंगोली जिल्ह्यासाठी 128 कोटी आणि यापैकी 120 कोटीचं वाटप करण्यात आलं होतं। 8 ते 9 कोटी वाटप करण्याचे बाकी राहिलेले होते, त्याचे देखील वाटप लवकरच होण्यात असल्याची माहिती समोर येत आहे। यासोबत आपल्याला सांगता येते की कपासचा जो पीक विमा आहे तो अजून तरी बाकी आहे आणि त्याच्याही संदर्भामध्ये सध्या पीक विमा मिळण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। नांदेड जिल्ह्यात आपण पाहतोय की सर्वाधिक नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला होता। जवळपास 818 कोटी चा पीक विमा हा जो आहे तो नांदेड जिल्ह्यामध्ये वाटपही झाला आणि त्यासोबत आपण पाहतोय की 938 कोटीचा पीक विमा जो आहे तो 938 कोटीचा पीक विमा या नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप देखील झालेला होता। यावरून आपल्याला सांगता येते की 81 कोटी पीक विमा हा मंजूर झाल्यानंतर त्याचे वाटपही झाले, काहीचे वाटप बाकी आहे आणि म्हणून 818 कोटींचे वाटप आणि यासोबतच 81 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे, त्याचे वाटप लवकरच होणार आहे आणि सोयाबीन पिकासाठी हा देखील पीक विमा सर्वाधिक मंजूर झालेला जिल्हा नांदेड जिल्हा आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की लातूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये पीक विमा वाटप झालेला आहे, तर काही ठिकाणी पीक विमा वाटप होणे बाकी आहे। तसेच बीड जिल्ह्याचे देखील आहे, बीड जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पीक विमा वाटप झालेला नाही, तो देखील वाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे। जालना आणि संभाजीनगरचा जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी जो पीक विमा आहे तो वाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकूणच काय तर परभणीमध्ये आपण पाहिलं असेल की परभणी जिल्ह्यात देखील पीक विमाचं वाटप सुरू आहे आणि त्याची देखील माहिती पुढे येत आहे। 350 जवळपास 350 कोटी चा पीक विमा जो आहे तो वाटप होणार आहे आणि तो 2025 चा पीक विमा असल्यामुळे तो देखील मंजूर झालेला आहे। एकूणच आपल्याला सांगता येतं की या पीक विम्याच्या संदर्भाने की धाराशिव मध्ये काय परिस्थिती आहे। तर धाराशिव मध्ये जवळपास पीक विमा वाटप होणार आहे, तिथे देखील वाटप झालेला नाही अशी माहिती समोर येत आहे। सोलापूर जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले इतर काही जिल्हे असतील त्या ठिकाणी अजूनही पीक विमा वाटप झाला नाही, त्याची देखील प्रक्रिया सुरू आहे, तिथे देखील पीक विमा वाटप होणार आहे। अहिल्यानगरमध्ये 140 कोटीचा पीक विमा आतापर्यंत वाटप झालेला आहे, बाकीचा देखील त्या ठिकाणी वाटप होणार आहे। विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विमा जो आहे तो मंजूर झाला आणि 818 कोटीचा पीक विमा वाटप झालेला आहे। 81 कोटी पीक विमा मंजूर झाला आहे, परंतु तो अजून वाटप झालेला नाही, त्याचे वाटप बाकी आहे, त्यामुळे ते लवकरच वाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यासोबत आपण पाहतोय की ज्या लोकांना 2025 चा जो काही खरीप हंगामासाठी जो पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्या लोकांना भेटला नाही, अशा लोकांच्या खात्यामध्ये, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विमा पडणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकूणच काय तर पीक विमा संदर्भामध्ये जी माहिती आज आपल्याला दिली, अपडेट जसे जसे आमच्याकडे येतील तसे आपल्यापर्यंत पोहोचले जातील। धन्यवाद।